आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात। मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ शिवाजी पार्कमध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचलंय। मनोज जरांगे यांनी 3 कोटी मराठे मुंबईमध्ये येतील असं म्हटलंय। त्यामुळे हे शिवाजी पार्क आंदोलकांसाठी कमी पडू शकतं अशी चर्चा शिष्टमंडळातील सदस्य एकमेकांसोबत करतायत अशी माहिती मिळते। 20 जानेवारीला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाचं मुंबईत आंदोलन होणार आहे आणि याचीच पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ तसेच सकल मराठा समाजाच्या संघटनांचे समन्वयक सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी ते सध्या मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। मनोज जरांगे यांनी साधारण 3 कोटी मराठे हे मुंबईत दाखल होतील असं म्हटलेलं आहे। त्यानुसार सध्या हे समन्वय समिती आणि शिष्टमंडळ सध्या मुंबईतील मैदानांची पाहणी करत आहे। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान तसेच वांद्रे बीकेसी येथील मैदान व तिसरं आहे ते आझाद मैदान असे 3 मैदानांची ते पाहणी करणार आहेत। आणि सध्या आपण पाहतोय ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि एकमेकांशी चर्चा करत आहेत की हे मैदान आपल्याला कशा प्रकारे उपयुक्त ठरेल, कारण मोठ्या संख्येने राज्यभरातून अनेक मराठे येणार आहेत। त्यामुळे हे मैदान सोयीस्कर पडेल का या संदर्भात सध्या एकमेकांशी चर्चा हे समन्वय समिती आणि जे पदाधिकारी आलेले आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। 20 जानेवारीला आंदोलन होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर हे सध्या पाहणी आपल्याला करताना हे सगळे समन्वयक आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।